इंग्लंडमधील व्यापारी बँकांची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे. इंग्लंडमधील व्यापारी बँकांची वैशिष्ट्ये जी आहेत त्यातलं पहिलं वैशिष्ट्य मध्यवर्ती बँकेशी संलग्नता. व्यापारी बँका बँक ऑफ इंग्लंडच्या बँक ऑफ इंग्लंडच्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्य करतात. या बँका फायनान्शियल कंडक्ट अथॉरिटी FCA आणि प्रुडेन्शियल रेग्युलेशन अथॉरिटी ज्याला PRA म्हटलं जातं याद्वारे त्या नियंत्रित केल्या जातात. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे व्यावसायिक वित्तपुरवठा. आता या व्यापारी बँका मोठ्या आणि मध्यम स्तरावरील व्यवसायांना वित्तपुरवठा करतात. त्या कंपन्यांना व्यावसायिक कर्जे, ओव्हरड्राफ्ट्स असतील, बॉन्ड्स, डिबेंचर्स असतील यासारख्या सेवा त्या प्रोव्हाइड करतात किंवा पुरवतात. गुंतवणूक आणि व्यापार वित्तपुरवठा म्हणजे गुंतवणूक आणि व्यापार वित्तपुरवठा. आता कंपन्यांसाठी गुंतवणूक सल्ला, इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझरी सर्व्हिसेस आणि शेअर बाजारातील व्यवहार जे आहेत, स्टॉक मार्केटमधलं जे ट्रान्झॅक्शन आहे या सेवा त्या उपलब्ध करून देत असतात. विदेशी व्यापार वित्तपुरवठा ज्याला ट्रेड फायनान्स म्हटलं जातं, आयात व निर्यात या कंपन्यांना सहाय्य करणाऱ्या या वित्तीय सेवा ज्या आहेत ते पुरवण्याचं काम करत असतात. चौथं वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल बँकिंग आणि निओ बँकिंग. आता इंग्लंडमधील व्यापारी बँका आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावरती जास्त भर देतात. HSBC, हार्कलेस, लॉयड्स, नॅटवेस्ट यासारख्या बँकांनी काय केलेलं आहे तर मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून विशिष्ट प्रकारच्या सेवा ज्या आहेत त्या सुधारल्या आहेत. नवीन मॉन्झो असेल, रेव्होलंट असेल, स्टार्लिंग बँक असेल यासारख्या बँका निओ बँका डिजिटल फक्त सेवा पुरवतात. नंबर 5 परकीय चलन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. परकीय चलन आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार. तर व्यापारी बँका फॉरेन एक्सचेंजिंग आणि आंतरराष्ट्रीय पैशांचं हस्तांतरण जे आहेत यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामध्ये स्विफ्ट आहे, सेपा आहे. ही पेमेंट सिस्टीम जी आहे याचा वापर करून आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार जे आहेत ते सोपे आणि सुलभ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. नंबर 6 राज्यस्तरीय ग्राहक आणि कॉर्पोरेट सेवा. आता ह्या बँका मोठ्या कंपन्यांना आणि संपन्न व्यक्तींना प्रायव्हेट बँकिंग सेवा पुरवतात आणि त्यामध्ये कर सल्ला, इस्टेट मॅनेजमेंट आणि संपत्तीचं व्यवस्थापन यासारख्या सेवा इथं दिल्या जातात. 7वं वैशिष्ट्य आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता. आता ग्राहकांच्या ठेवीचं संरक्षण व या अंतर्गत जे 85,000 पाऊंडपर्यंत अंतर्गत जी आहे ती रक्कम दिली जाते. बँक ऑफ इंग्लंड आणि FCA जे आहे हे बँकिंग क्षेत्राचं नियमन करून स्थिरता राखतात. 8वं वैशिष्ट्य म्हणजे हरित आणि शाश्वत बँकिंग. आता पर्यावरणपूरक बँकिंगला चालना देण्यासाठी HSBC, हार्कलेस अँड लॉयड्स यासारख्या बँकांनी हरित ऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर कर्जे उपलब्ध करून दिलेली आहेत. ESG मीन्स इन्व्हायरमेंटल सोशल गव्हर्नन्स या तत्वावरती आधारित गुंतवणूक धोरणे जी आहेत ती अवलंबली जात आहेत. नंबर 9 शाखा बंद करणं आणि सेवेत बदल करणं. मग अनेक बँका ज्या आहेत त्या डिजिटल सेवाकडे वळलेल्या आहेत आणि त्यामुळे काही झालं तर पारंपरिक शाखा इथं बंद पडलेल्या आहेत किंवा बंद करत गेलेल्या आहेत. शाखा बंद झाल्यानंतर ग्राहकांना पोस्ट ऑफिस, बँकिंग हब आणि मोबाईल बँकिंग यासारख्या युनिट्सद्वारे त्या सेवा ज्या आहेत त्यांना पुरवल्या जात आहेत. 10वं वैशिष्ट्य बँकिंग धोके आणि सायबर सुरक्षा उपाययोजना. आता व्यापारी बँका मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ल्यांचा सामना करत असल्याने सायबर सुरक्षा उपाय अधिक मजबूत करण्यात आपल्याला आल्याचं दिसून येतं. याच्यामध्ये मग बायोमॅट्रिक ऑथेंटिसिएशन असेल, AI बेस्ड फ्रॉड डिटेक्शन असेल, 2 फॅक्टर ऑथेंटिसिएशन यासारख्या तंत्रज्ञानाचा इथं वापर केला जातो. थोडक्यात काय तर इंग्लंडमधील व्यापारी बँका डिजिटल परिवर्तन, आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक सेवा आणि हरित बँकिंग यासारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर इथं वाढ होताना दिसते. पारंपरिक बँकिंग सेवांपेक्षा ग्राहकांचा कल जो आहे तो डिजिटल आणि नवीन बँकिंग मॉडेल्सकडे वाढत आहे.